Hello student, today we are going to learn Unit 2, Lesson 6, How Glass is Made for 6th Standard. Look here student, what is meaning of glass? Glass means काच. Glass is one of the most beautiful substance that we see around us. काच ही आपल्या भोवती दिसणारा एक सुंदर पदार्थ जो आपल्याला नेहमी अवतीभोवती दिसतो. विंडो ऑफ हाऊस, इन कार इंडस्ट्री, टीपॉय, table. There are, we look glass, and it is very beautiful substance. It is very beautiful things. Just take a look around yourself and see how many things you can find that are made of glass. We can write list of the things that is made by glass. In our house and around us there are many things made by glass. Light bulbs, bottles, jars, glasses, reading glasses, marbles, window weapons, to name just a few. Where does this glass come from? We can make a big list the things made by glass. But where does this glass come from? कुठून येते ही काच? How glass is made? It is very important questions. Student, we must think about it. The glass that is used to make so many everyday things is a man-made material. काच ही माणसाच्या रोजच्या उपयोगी वस्तूंपासून बनलेली आहे. Can you guess what it is made from? Guess means अंदाज, तर्क. तुम्ही तर्क करून सांगू शकता का what it is made from? It may seem unbelievable, but this clear, transparent and smooth looking material is actually made from sand. It is unbelievable student. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, बट इट इज दिस क्लिअर, इतकी स्वच्छ, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, इकडून तिकडे दिसणारी, इतकी स्मूथ म्हणजे अतिशय मऊ, लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड. सँड मीन्स वाळू. इतकी सुंदर, पारदर्शक आणि अतिशय मृदू असणारी ही काच बनते वाळूपासून. कशापासून? वाळूपासून. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. वाळू तापवली, हिटिंग मीन्स तापवणे, मिक्सचर म्हणजे मिश्रण, क्लीन व्हाईट सँड स्वच्छ पांढऱ्या वाळूपासून, अँड केमिकल लाईक सोडा अँड लाईम, सोडा आणि लाईम नावाचं केमिकल मिसळून वाळूपासून काच बनवली जाते. द मिक्सचर इज heated in a furnace till it turns into hot liquid glass. When it cools down, it becomes
स्टिफ अँड हार्ड. त्याला पहिल्यांदा तापमान देऊन त्याला हॉट अतिउष्ण लिक्विड म्हणजे द्रव्य स्वरूपामध्ये ती तयार होते. देन व्हेन इट कूल्स म्हणजे त्याला थंड केलं की इट बिकम स्टिफ अँड हार्ड, मग ती कठीण बनते. हाऊ ग्लास इज शेप्ड. आता ग्लास बनते कशी, वी टीच इन फर्स्ट पॅराग्राफ. देन वी लुक हाऊ ग्लास इज शेप्ड. शेप्ड म्हणजे आकार देणे. वेगवेगळ्या आकारामध्ये काच कशी परिवर्तित केली जाते त्याची कृती आपण इथं बघणार आहोत. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टीप अँड हार्ड. एकदा काच थंड झाली की ती कठीण बनते. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. मग तिचा आकार बदलला जाऊ शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. ग्लास इज ब्रिटल. ती ठिसूळ असते. ब्रिटल मीन्स ठिसूळ. दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. ब्रिटल मीन्स ब्रेक्स इझिली म्हणजे ठिसूळ. इट हॅज टू बी शेप्ड इन टू डिफरंट आर्टिकल्स व्हेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. जेव्हा तुम्हाला त्या काचेपासून कोणतीही वस्तू बनवायची असेल, तिला वेगवेगळा आकार द्यायचा असेल, डिफरंट शेप, अँड इफ यू वॉन्ट टू मेक आर्टिकल्स फ्रॉम द ग्लास, इट इज स्टील हॉट. ती उष्ण आणि मऊ स्वरूपामध्ये असली पाहिजे. व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. खूप तापवलेली काच म्हणजे एक प्रकारचं द्रव्यच आहे. यू कॅन पॉवर इट, मोल्ड इट, रोल इट, प्रेस इट और इव्हन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप. जेव्हा ती तापवलेली असते तेव्हा इज मोर लाईक अ लिक्विड. यू कॅन पॉवर इट. तुम्ही तिला वळवू शकता, वाकवू शकता, गोल करू शकता, प्रेशर देऊन तिच्यामध्ये उंचवटे किंवा खोलगट भाग तयार करू शकता, किंवा तिला पाण्यासारखं ब्लो म्हणजे वाहवू शकता. अँड देन दॅट स्पेसिफिकेशन ऑफ ग्लास यू कॅन मेक अ व्हेरी व्हरायटी ऑफ शेप्स. वेगवेगळ्या आकाराची काच तिच्या या गुणधर्मांमुळे तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवता येऊ शकतात. हॉट लिक्विड ग्लास इज पॉवर्ड इन टू मोल्ड्स अँड hardened to make articles of various shapes and size. तापलेली काच तुम्हाला वाकवून किंवा तिचा आकार बदलवून वेगवेगळ्या वस्तूंमध्ये व्हेरियस मीन्स पुष्कळ प्रकारचा आकार आणि पुष्कळ प्रकारचे शेप्स अँड साईज मध्ये चेंज करून त्या काचेपासून वेगवेगळ्या वस्तू बनतात. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स ऑफ ग्लास. तुम्ही वाकवून किंवा सरळ करून त्याचे फ्लॅट म्हणजे सरळ शीट्स बनवू शकतात. इन अनादर प्रोसेस मोल्टन ग्लास इज फ्लोटेड ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इव्हन थिकनेस. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट बनवून अतिशय पातळ स्वरूपाचे तिचे भाग आपण बनवू शकतो. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इन टू बॉटल्स. बाटलीच्या आकारामध्ये आपल्याला ते म्हणजे अतिशय लिक्विड उष्ण करून लिक्विड केलेलं जे द्रव आहे ते द्रव तुम्हाला बॉटल्स, बल्ब्स, ग्लासेस अँड अदर ऑब्जेक्ट्स म्हणजे काचेची बाटल्या, बल्ब्स किंवा आणखीन काही अशा ज्या वस्तू असतात राऊंडेड त्या तुम्हाला काच द्रव स्वरूपामध्ये पसरवून बनवता येतात. लिक्विड ग्लास कॅन ऑल्सो बी ड्रॉन आउट इन टू व्हेरी थिन
फायबर्स ऑर ग्लास वूल, अतिशय पातळ पापुद्र्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला लिक्विड ग्लास पसरवून त्याचे अतिशय पातळ पापुद्र्याच्या वस्तू वी कॅन मेक फ्रॉम लिक्विड ग्लास. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, म्हणजे काचेचे काही महत्त्वपूर्ण उपयोग. ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज, खूप उपयुक्त अशा तिचे काही वैशिष्ट्ये आहेत, तिचे काही गुणधर्म आहेत. इट इज ट्रान्सपरंट. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ ग्लास दॅट इट इज ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, म्हणजे इकडून तिकडे काचेतून सहज दिसू शकतं. यू कॅन सी थ्रू इट, तिच्यातून पलीकडं आपल्याला बघता येऊ शकतं. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, फर्स्ट प्रॉपर्टीज ट्रान्सपरंटनेस. देन इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. इट इज बुलेट प्रूफ, अगदी गोळी लागली बंदुकीची तरी फुटणार नाही, इतकी स्ट्रॉंग, भक्कम आणि हार्ड काच बनवता येऊ शकते. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट, तुम्ही कितीही वजन किंवा बोजा तिच्यावर ठेवू शकतात. इट इज इम्पेरेबल. It does not allow water or other liquid to pass through, and it does not get soggy or stained itself. म्हणजे तिच्यातून कुठलीही द्रव वस्तू दुसऱ्या बाजूला पाझरत नाही. इम्परिमेबल, पाणी तिच्यामध्ये ठेवलं तर ते ह्या बाजूतून त्या बाजूला जात नाही, पारदर्शक मात्र ती असते. और स्टेन्ड इटसेल्फ. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड. कोणत्याही प्रकारचं अन्न त्याच्यामध्ये ठेवलं तर त्या काचेचा त्या अन्नावर काही परिणाम होत नाही किंवा त्या अन्नामुळे ती खराब होत नाही, त्याचा वास येत नाही. वॉटर और अदर सबस्टन्स स्टोर्ड इन ग्लास कंटेन्स. ग्लासेस कंटेनर्स म्हणजे काचेच्या बरण्यांमध्ये तुम्ही पाणी, दुसरा कोणताही खाद्यपदार्थ, अन्न ठेवलं तर त्याच्यावर काहीही इफेक्ट होत नाही. सो यू कॅन स्टोअर्ड फूड, वॉटर और एनी अदर सबस्टन्स इन कंटेनर ऑफ ग्लास. इन अदर वर्ड्स इट डझंट इम्पार्ट अ स्मेल, त्याचा वास येणार नाही किंवा ते खराब होणार नाही. और टेस्ट टू देम, त्याची चव खराब होणार नाही. ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली. नेक्स्ट प्रॉपर्टीज ऑफ ग्लास इज दॅट इट इज व्हेरी स्मूथ सरफेस, सो यू कॅन वॉश इट इझिली. And last but not the least important is the fact that it looks beautiful. Most specification of glass is that it is looks beautiful. No wonder then that it is used to make so many things. म्हणून आश्चर्य वाटण्याचं कारण नाही का एवढ्या सगळ्या कामांमध्ये काच वापरली जाते. कलर्ड ग्लास. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस. इन ओरिजिनल ग्लास ऑर्डिनरी फर्स्टली मेड ग्लास इज कलरलेस. मुळात बनवताना काचेला कोणताच कलर नसतो. बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ केमिकल्स इन द ग्लास making process. By chemical process you can make the glass colorful. तुम्ही तिला असे पारदर्शक आणि वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय सुंदर रंगांचं मिश्रण टाकू शकता आणि काच रंगांची बनवू शकता. ग्लास कॅन बी गिव्हन मेनी ब्युटिफुल कलर्स. ब्ल्यू, व्हायलेट, टर्कॉइज, रुबी, रेड, पिंक,
amber, orange, deep yellow, purple, amethyst, dark green, even black and white. Many other colors can give to glass. सर्व प्रकारच्या कलरमध्ये ती बनवली जाऊ शकते. स्टेन्ड ग्लास, एकदा काच कलर बनवली की मग तिच्यात खूप प्रकारच्या सौंदर्यपूर्ण अशा वस्तू बनवता येतात. कलर्ड ग्लास इज यूज्ड टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स. You can make beautiful pictures in the glass by colored, especially in windows weapons. घराच्या किंवा बंगल्याच्या ज्या खिडक्या असतात त्या खिडक्यांसाठी ॲज लाईक धिस पिक्चर यू कॅन विंडो वेपन्स, खिडक्यांच्या ज्या झडपा असतात त्या अतिशय सौंदर्यपूर्ण बनवल्या जाऊ शकतात. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. अशा प्रकारची वेगवेगळ्या चित्र काढून खिडक्यांच्या झडपांसाठी बनवलेली जी काच असते तिलाच स्टेन्ड ग्लास असं म्हणतात. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. अशा प्रकारच्या ज्या खिडक्या आहेत त्या मोस्टली यूज इन चर्च. Colored glass can also be used to make beautiful sculptures or decorative articles. सजवलेल्या सौंदर्यपूर्ण वस्तू, घरातील झुंबरं, विंडो वेपन्स ऑफ टेम्पल्स, चर्च अँड मस्जिद, गुरुद्वारा. इन दॅट buildings, stained glass is used in a decorative articles. It is also possible to paint on glass using special chemicals and process. काच कलरफुल बनवली जाऊ शकते. and next specification of glass is that it can paint. तुम्ही तिला रंगवू पण शकतात. वरून वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सच्या मदतीनं काचेला आपण रंगवू पण शकतो. ग्लास कॅन बी रिसायकल्ड अँड इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्पेसिफिकेशन ऑफ ग्लास. काचेची वस्तू फुटल्यावर किंवा तुम्हाला वापरून कंटाळा आल्यावर तुम्ही ती ग्लास 100% रिसायकलेबल म्हणजे ती पुन्हा वितळवून तिच्या नवीन वस्तू बनवल्या जातात. अनादर युनिक फीचर्स ऑफ ग्लास. हा एक वेगळा आणि विशेष फायदा आहे काचेचा. इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. एकदाच नाही, कितीही वेळा त्या काचेपासून बनवलेल्या जुन्या वस्तू वितळवून पुन्हा त्याच्या नव्या वस्तू बनवू शकता. पुन्हा त्या वस्तू वितळवून किंवा फुटल्यावर पुन्हा नव्या वस्तू बनवू शकता. एनी नंबर्स ऑफ टाइम्स, किती वेळा. रिसायकलिंग ग्लास इन धिस मॅनर इज सच cheaper than making new glass from raw materials and it is very beneficial process. नवीन काच बनवण्यापेक्षा जुन्या वस्तूंपासून वितळवून पुन्हा नव्या वस्तू बनवणे इट इज व्हेरी चिपर मीन्स स्वस्त. फार कमी खर्चाचं ते काम आहे. इट रिक्वायर्स मच लेस हीट and a lot of energy is saved. It is a very less heats and lot of energy you can save in that process. जुन्या वस्तू, काचेच्या वस्तूंपासून नवीन वस्तू बनवण्यात आपण खूप ऊर्जा वाचवू शकतो आणि खर्च वाचवू शकतो. इफ यू रिसायकल इव्हन अ सिंगल ग्लास बॉटल you save enough energy to power a color TV for about 20 minutes. So the next time you
throw away a glass bottle, think glass is valuable. So it is very important features of glass. It can be 100% recycled. So if the things made by glass in your house, don't throw after use or after break. फुटल्यावर किंवा तुमची वापरून संपल्यावर त्या काचेच्या वस्तू प्लीज थिंक बिफोर थ्रो. फेकण्यापूर्वी त्याचा विचार करा. अ ग्लास बॉटल किंवा काचेच्या वस्तू, ग्लास इज व्हॅल्युबल. ग्लास ही अतिशय मौल्यवान वस्तू आहे. ती फेकून देऊ नका, सांभाळून ठेवा. अँड गिव्ह रिटर्न टू the glass industry and recycle it. It is very important for you and the industry of glass. Student, first in this lesson we learned how glass is made, then how glass is shaped, and then we learned which properties of glass, and then how colored glass is made, and then stained glass, and then another feature of glass is recycling process. आपण या पाठामध्ये काच कशी बनते, काचेला आकार कसा दिला जातो, काचेचे उपयोग काय आहेत, स्टेनड ग्लास म्हणजे काय, आणि काच कशी 100% पुनर्निर्मिती करण्याजोगी आहे हे बघितलं. रीड द लेसन लाऊडली अँड देन राईट होमवर्क in your notebook, and then send the photo of your homeworks on our class group. Thank you.